काय रे? कितव्यांदा फोन केलास तू? ती फोन विसरली नसेल ना कुठे? नाही, आपण एक पुढचा अर्धा तास वाट बघू, नाहीतर मी स्वतः घ्यायला जाईन तिला. त्याची काही गरज नाहीये. तिला उशीर होणार होता तर ते तिने कळवायला हवं होतं. तिच्या वाटणीचं जेवण करायचं की नाही हे सुद्धा कसं कळणार आपल्याला? बेबी बन्स, अहो असं किती जेवते ती? आली आहे त्यावेळी तर काय फरक पडणार आहे? एवढंच आता जेवते. प्रश्न जेवणाचा नाहीये, प्रश्न आपल्या घरातले नियम पाळण्याचा आहे. बेबी आत्या अगं शिकेल ना हळूहळू. हळूहळू म्हणजे किती रे? आता काय नवी नवरी राहिलेली नाहीये ती. तिला आपल्या घरातले नियम कळलेच पाहिजेत. हो पण आपण अजून तिला सांगितलंही नाहीये ना काही. सांगायला कशाला हवाय? या आपोआप कळायच्या गोष्टी आहेत. बेबी आत्या तुझं म्हणणं बरोबर आहे आणि जान्हवीच्या बाबतीत माझंच थोडंसं चुकलं. मी हे तिला समजावून सांगायला हवं होतं, पण माझ्याकडनं राहून गेलं. पण मी तुला प्रॉमिस करतो की पुढच्या महिन्याभरात मी तिला हे सगळं समजावून सांगेन. हां, बघू. आणि यापुढे तिच्याकडून ही अशी चूक होणार नाही याची मी तुला गॅरंटी देतो. पुढे काय होईल हा पुढचा प्रश्न आहे श्री. पण आज ती बेजबाबदारपणे वागली आहे त्याचं काय? तिच्या वतीनं मी क्षमा मागतो तुझी. तू कशाला क्षमा मागतोयस? चूक तुझी नाहीच आहे. बेबी आत्या पण चूक माझ्या बायकोनी केली आहे. अर्धांगिनी आहे माझी ती, म्हणजे माझी चूक आहेच ना. आणि आत्या ती बेजबाबदार नाहीये. करेल फोन. बघूया. हा कोणाचा नंबर आहे? आधी घ्या तर. मोबाईल वाल्यांचा असेल. हॅलो, हॅलो बेबी आत्या, कोण बोलतोय? मी जान्हवी बोलतेय. माझा नंबर तुझ्याकडे कसा आला? मी घेतला होता. म्हणजे आपल्याकडे कुणाला उशीर होणार असेल तर तुम्हाला सांगायची पद्धत आहे ना. उशीर होतोय हे कळवायला सुद्धा उशीर केलायस तू. आय एम सॉरी, म्हणजे जरा गडबडीत होते. आय प्रॉमिस परत कधीच असं नाही होणार. अगदी वेळेत कळवीन तुम्हाला. आणि फोन का घेत नव्हतीस ग? श्री कधीचा फोन करतोय तुला? जान्हवीचा आहे का? मी करते त्याला फोन. मला करायची गरज नव्हती. त्याला केला असतास तरी चाललं असतं. नाही पण मला वाटलं, म्हणजे घरातले सगळे तुम्हालाच कळवतात ना, म्हणून मी. घरातले ना? मी आज जरा उशिरा आले तर चालेल का घरी? आणि जेवायलाही नसेन मी आज. चालेल का? श्रीलाच सांग ना ते. ठेवते मी. करेल ती मला. आत्ता बिझी होती का? काय म्हणत होती? श्री, हे बघ, तिला यायला जर फार उशीर होणार असेल ना तर तू जा हा तिला घ्यायला. उगाच रात्री अपरात्री एकटी नको येऊ म्हणावं. किंवा अगदी सकाळी आली ना तरी चालेल. बोलतो मी तिच्याशी. हा. बघितलं ना बेबी वंस, कळवलं की नाही जान्हवीने? आणि ते सुद्धा तुम्हालाच कळवलं. म्हणजे ती ह्या घरातली नियम शिकलीये. आणि नुसतेच शिकली नाहीये तर त्याचं पालनही करते. फक्त हे योग्य वेळी करायला हवं होतं श्री.
बेबी वन्सनचं काही होऊ शकत नाही. काय करायचं होतं यांचं? बेबी वन्सनला जिंकणं येऱ्या गबाळाचं कामच नाही. जान्हवीला बिचारीला खूप दिव्य पार पाडावी लागतील बेबी वन्सनच्या मनात जागा मिळवायला. आमचं सगळं धड असूनही बेबी वन्सनची चूर जुळायला वेळ लागला आम्हाला. पण एकदा का त्यांच्याशी मैत्री झाली ना की बेबी वन्सन जीवाला जीव द्यायला मागे पुढे नाही बघणार. मला एवढंच वाटतंय की बेबी वन्सनी जान्हवीला आता आपलंसं करायला हवं. वेळ लागेल पण माझी खात्री आहे सगळं नीट होईल. जान्हवी बेबी वन्सनचंच काय पण आईंचंही मन जिंकून घेईल. बोलायचं नाही माझ्याशी? नाही, असं काही नाही आहे. बघ माझे फोन का उचलत नव्हतीस? जरा कामात होते. जान्हवी, हम्म. चिडलीस? नाही, कशाला चिडू? तू नीट बोलत नाहीयेस माझ्याशी. जरा थकले, बाकी काही नाही. तू घरी ये मग आपण नीट बोलूया. हा, ए का मी तुला घ्यायला येऊ? नको. का? मी आजच्या दिवस बाबांकडे राहिले तर चालेल का? नको ना. प्लीज. का पण? पिंट्या उशिरा येतो रात्री आणि तो आल्यावर मला जरा बोलायचंय त्याच्याशी. ओके, मग मी उशिरा येतो ना तुला घ्यायला. तुझं झालं की सांग. तो नक्की किती वाजता येईल मला माहित नाहीये ना. तुझं त्याच्याशी बोलणं झालं ना की मग मला फोन कर, मग येतो. नको प्लीज, मला राहायचंय बाबांकडे. जान्हवी, मी सकाळी उठल्यानंतर तू मला समोर दिसली नाहीस ना तर मग मला नाही आवडत. ऑल राईट, आय एम सॉरी. मी उगाच खूप सेल्फिश सारखा वागलो. तू राहा तिकडे. पण उद्या सकाळी तरी घ्यायला येऊ का? नको. म्हणजे मी बँकेत जाऊन परस्पर घरी येईन. म्हणजे तुझं ठरलंय सगळं? सगळ्यांचं सगळं ठरलेलं असतं, आपण फक्त लपवतो समोरच्यापासून. म्हणजे काही नाही, आल्यावर बोलू आपण. मला बेबी आत्यांना फोन करून हे कळवावं लागेल ना? नाही, मी सांगतो तिला. ठीक आहे, ठेवू? जान्हवी, तू माझ्याशी तुटकपणे वागतेस. श्री, थकले मी, प्लीज उद्या बोलूया आपण. जान्हवी, तुझी तब्येत बरी आहे ना? हो. आवाजात थकवा जाणवतोय. आज झोपले की बरं वाटेल. ऑलराईट, मग आता झोप लगेच. हा, ओके. आय लव्ह यू जान्हवी. ठेवते. आय लव्ह यू पण म्हणता येऊ नये एवढी थकली आहे जान्हवी? ताई, तू? अगं पण तू कधी आलीस? वस्तूस का घरात? ताई, तू तरी नको बोलूस यार. बाहेर चल. काय चाललंय तुझं? ताई, अभ्यास करतोय मी. माझी खोटं बोलू नकोस पिंट्या. खोटं नाही बोलत आहे मी. ही काय वेळ झाली घरी येण्याची? ताई, कमॉन, 12 वाजता आहे. हो का? मग तुझ्या लेकी किती वाजता घरी यायचं असतं? ताई, का चिडचिड करतेस? मग तू सांग ना, तुझं काय चाललंय? पुन्हा पुन्हा तेच विचारणं का थांबवत नाहीयेस? तुझं पुन्हा पुन्हा तेच वागणं थांबलं असतं ना तर माझं बोलणं थांबलं असतं. ताई, तू सॉलिड ताई सारखी वागतेस आता. मी तुझी ताई आहेच. सांगितलं ना तुला.
त्यांना मला 12वी क्लिअर करायचे म्हणून अभ्यास करत असतो. ओके, आता खरं कारण सांग. ते खरंच सांगतोय मी ताई. मला भीती वाटते कसली? तुझी. ताई, आता काय केलंय मी? नको ना रे असा वागूस. हे बघ, मी तुझ्या हितासाठी सांगते. मला कळतच नाहीये मी तुला कुठल्या भाषेत आणि कुठल्या शब्दात समजावू. हे हे जे काही वागतोयस ना ते बरोबर नाहीये. तू खूप चुकीचा वागतोयस. तू पूर्वी नव्हताच पिंट्या. असं अचानक काय झालंय तुला? अचानक नाही बदललोय मी ताई. पण हे वागणं बरोबर आहे का? अरे बाबांनी किती खस्ता काढल्यात आपल्यासाठी. त्याचे पांग असे फेडणार आहोत का आपण? त्यांना बरं वाटावं म्हणून काही करणार नाहीयेस का तू? ताई, मी कसाही वागलो ना तरी बाबांना कधीच बरं वाटणार नाहीये. मूर्खासारखा बोलतोयस तू. जे खरं आहे ना तेच बोलतोय. म्हणून तू त्यांचा असा सूड घेतोयस का? का त्यांना सुख लाभू द्यायचं नाही असं ठरलंय तुझं? त्यांचं सुख मुळात माझ्या सुखावर किंवा माझ्या वागण्यावर अवलंबून नाहीच आहे ताई. तू सुखी म्हणजे ते सुखी. कुठून येतात रे या गोष्टी तुझ्या डोक्यात? बाबांना जर तुझी पर्वा नसती, तुझ्यावर प्रेम नसतं, तर तुझ्यासाठी असे रात्री जागत बसले असते? सांग ना. तूच म्हणालास ना की मी घरी जाईपर्यंत बाबा डोळे मिटून पडलेले असले तरी ते जागेच असतात. तुझी काळजी वाटत नाही म्हणून असं होतं का? काहीतरी डोक्यात विचार आणायचे आणि मग त्याला चिकटून बसायचं. बरं, त्यांना बरं वाटावं, त्यांना तुझ्याबद्दल प्रेम वाटावं असं तू काय केलंयस? सांग ना. आतापर्यंतच्या आयुष्यात आपण असं काय वागलाय? पिंट्या, हे बघ, त्यांना तुझ्याबद्दल खूप वाटतं. त्यांचा खूप जीव आहे तुझ्यावर. तू सांग ना मला. माझ्याकडे बघ आणि माझ्या डोळ्यात बघून सांग, का जागतात ते? डोळ्यांनी ऐकवतात मला ते. तोंडातून एकही शब्द न काढताना मला सांगत असतात सतत मी किती नालायक आहे, किती होपलेस आहे ते. आणि आता तर काय, मी वाया गेलो. असं नाहीये पिंट्या. असंच आहे ताई. बाबांचं हे रूप ना कधीच तुझ्या वाट्याला आलेलं नाहीये. त्यांची ही नजर ना फक्त माझ्या वाट्याला आली आहे कायम. त्यांच्या नजरेतनं मला कळतं की त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं. असं नाहीये पिंट्या. बरं सोड, बाबांना सोड. ऐक ना, तू मला सांग, काय करतोयस तू? काय चाललंय तुझं? तू कुठे असतोस? तू कोणाबरोबर असतोस? आणि इतका वेळ काय असतोस? सांगितलं ना मी तुला, मी मित्रांबरोबर असतो. कोण मित्र आहेत? त्यांना नाव असतील ना? आहेत ना, पण तू नाही ओळखत त्यांना. काय काय करता काय तुम्ही? काय म्हणजे? अभ्यास करतो, गप्पा मारतो, चहा पितो, पुन्हा अभ्यास करतो. वेळ झाली की आपापल्या घरी निघतो. आणि हे सगळं न चुकता? हो, न चुकता. का? ताई, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन मी तुला लवकरच. कधी? म्हणजे खूप लवकर. हे बघ पिंट्या, ताई प्लीज, झोपूया ना आता. खूप दमलोय. प्लीज. अभ्यास करून हो, चल ना प्लीज. तू चल. तू चल. अंधार पडलाय, रात्र झाली. काय तू जेवली का नाहीस आज? उपास होता ग माझा. आज काय आहे? कसला उपास? काही नाही ग, असंच. असंच म्हणजे? ग म्हणजे माझ्याकडून काही चूक झाली असं वाटलं ना की मी उपास करते. गिल्ट थोडं कमी होतं ना मनातलं. तू किती पापभिरू आहेस. तुझ्याकडून कधीच कसली चूक नाही होणार सरू. असं नसतं ग शरे, मी पण माणूसच आहे ना. काय पाप केलंस तू? हे पाप वगैरे नाही केलंय, थोडं चुकलं माझं. काय चुकलं? तुला का सांगू मी? देवाला सांगितलंय. देवाला सांगू शकतेस आणि मला सांगू शकत नाहीस होय ग? देव मला मार्ग दाखवेल, तू काय करणार आहेस? सरू, मी पण तुला मार्ग दाखवेन. तुझ्या लक्षात राहिलं तर. सरू, मी विसरते. बावळट नाहीये मी. मला सगळं कळतं. सगळं कळतं ना तुला, मग मला कशाला विचारतेस? तू आता इंदू वहिनींसारखी भांडू नकोस हा माझ्याशी. सांग ना, काय झालं? काही नाही झालं.
तरी पण अगं विशेष काही नाहीये. विशेष काय नाही म्हणजे काय सांग ना. मी खोटं बोलले. श्रीसाठी. कशावरून? कारण श्रीच तुझा वीक पॉइंट आहे ना. त्याच्याशिवाय तू दुसऱ्या कोणासाठी खोटं नाही बोलणार सरू. मला झोप आली, मी जाते मी झोपायला. बरोबर ओळखलं ना. श्रीसाठी खोटं बोललीस ना. तू डोक्यात नको जाऊसा शरे. पण मी ओळखलं ते बरोबर आहे ना. शरे, हम्म. तू मोबाईल वाल्यांशी म्हणजे कुणाशी बोलतेस ते चांगलं माहिती हा मला. ठीक आहे अगं, तू कुणासाठी काय खोटं बोलतेस हे तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस. शेवटी तुझा प्रश्न आहे ना. सरू, कुणालाही सांगायचं नाही. हं? हे अजून नम्रपणे आणि त्यात दोनदा प्लीज म्हणायचं. प्लीज सरू, कुणालाही सांगू नकोस प्लीज. ओके, तुम भी क्या याद करोगे. नाही सांगणार कोणाला. जाऊ मी झोपायला. हो. गुड नाईट. तेव्हा मला थोडक्यात वाचवलंस बाबा. पिंट्या, पिंट्या. अगं तो केव्हाचाच गेलाय. गेलाय म्हणजे? अगं तो रात्री उशिरा येतो आणि सकाळी लवकर जातो. गेले कित्येक दिवस हे असंच सुरू आहे. बरं आई, ते पैसे दे. हो देते. दे, तिला उशीर होतोय. अहो जरा चहाचा घोट घशाखाली जाऊ द्याल की नाही. देते. हा चहा. हो. कशात शांतराई? एकदम छान. तुम्ही? मजेत. ताई, बाबांना सांगा बर का जरा. ते जरा सुद्धा स्वस्त बसत नाहीत. ते त्यांचं पूर्वीपासूनच आहे. हो पण तुमचं ऐकतील ते. बाकी कोणाला दाद लागून देणार नाहीत. बाबा काय? अगं शांताचं काय ऐकतेस? तू सासरी गेल्यापासून तिने तुझी जागा घेतलेली आहे. आता तीच मला धाकात ठेवते. जाग, तू तुझ्या कामाला लाग जा. हो. बरं बाबा, हो. ही फ्लॅटची चावी, स्पेअर चावी माझ्याकडे आहे. हा, आपण 1-2 दिवसात बाकी सामानही आवरून टाकूया. बघ, पण तू उगाच मरमर करू नको. यासाठी आम्ही बघू सगळं. अगं मोजायची काय गरज आहे. अगं बँकेत काम करते ना, त्यामुळे कॅश मोजून घ्यायची सवय आहे. आणि श्रीला पैसे देताना यातली एकही नोट कमी नको असायला. हो हो, दिल्लीची मीटिंग ना. येणार आहे ना. येणार आहे. काय? नाही, इन्व्हिटेशन पाठवायची काहीच गरज नाही हो. हा, तुमचा निरोप मिळाला ना मला, पुरे झाला तेवढा. हो, नाही, काही इन्व्हिटेशनची गरज नाहीये. पेपर वाचवला पाहिजे. हो, पेपरसाठी जंगलतोड किती होते कल्पना आहे तुम्हाला. हो हो हो, ठीक आहे, मी येतो. या, बाय. ऑल राईट, बाय. हॅव अ गुड डे. बाय. कुठं आहे हे जान्हवी? माझं घड्याळ कुठे आहे? करावा का तिला फोन? नाही, नको. तिच्या फोनची वाट पाहावी. ती करेल फोन, नक्की करेल. डेटवर येणार? माझं लग्न झालंय.
मग काय झालं? माझं पण झालंय. पण चल ना, डेटवर जाऊ. डेटवर नाही, निदान मी तुला माझ्या गाडीतनं लिफ्ट तरी देऊ शकतो ना? का तुझ्या नवऱ्याला तेही चालणार नाहीये? तुझ्या बायकोला चालेल का? नाही, तिला चालेल. खूप समजूतदार आहे ती, आणि तिला चांगलंच माहितीये की तू मला किती आवडतेस. म्हणजे मी काही मागितले नव्हते, त्यांनीच आपणहून दिले. मग मी म्हटलं आपण दुखवा कशाला त्यांना, म्हणून घेतले मी. ओके, या बाय आणि टेक केअर. या या बाय बाय. जान्हवी, कुठे हरवलीयस? नाही, काहीच नाही. नवऱ्याची आठवण येते वाटतं. या स्माइलचा अर्थ हो असा आहे की नाही असा आहे? हो. कसा काय अनुभव मॅरिड आयुष्याचा? प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो ना. बरं, मग तुझा अनुभव कसा आहे? माझा अनुभव वगैरे सांगावा इतकं काही जुनं झालेलं नाहीये माझं लग्न. तरी पण सांग ना, लग्नाबद्दल. लग्न झाल्यानंतर काय वाटतंय तुला? लग्न म्हणजे नेहमीच मला कमिटमेंट वाटायची. कमिटमेंट? हो, एकमेकांना साथ देण्याची, एकमेकांशी खरं वागण्याची, एकमेकांवर विश्वास ठेवण्याची, एकमेकांचा आदर करण्याची, एकमेकांच्या मूल्यांचा आदर करण्याची. वाटायची म्हणजे आता काय वाटतंय? आपण फक्त आपल्याबद्दल ठरवू शकतो. म्हणजे तुम्ही तुमच्या पार्टनरची गॅरंटी देऊ शकत नाही.